हे गाइस, दिस इज अनुश्री. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो या मी आज ना सकाळी 6 वाजता उठली आहे कारण आम्ही करतोय ट्रॅव्हल. तर आम्ही चाललो आहे लाडघरला. लाईक 2 दिवसाची ट्रिप, 1 नाईट 2 डेजची ट्रिप आहे. तर आम्ही सगळे चाललो आहे तिथे. तो या लेट्स बिगिन. तर हा ब्लॉग असेल प्रॉपर. सो या लेट्स. जे मॉर्निंग रोड्स असतात ना, ओ बाई एवढे छान होते ना, ते खूप छान होते. आणि याच्यानंतर मला खूप भूक लागली होती, तर आम्ही ब्रेकफास्टला थांबलो होतो. आम्ही आत्ता ना नाश्ता करायला थांबलो, मुळशीमध्ये थांबलो आम्ही आत्ता नाश्ता करायला या हॉटेलला. बघू आता आम्ही काय खातो. तर इथे तुम्ही बघू शकता की मी काय काय ऑर्डर केलं आहे. ते मिसळ, वडा, उडीद वडा, पोहे वगैरे. आणि हा तामिनी घाट होता. इतकं छान याचं वेदर होतं ना, खूप मस्त वाटत होतं. सगळीकडे ग्रीनरी. गाईस, तर आता आम्ही पोहोचलो आहे मुरुडला, जे की अलिबागचं नाही आहे, लाडघरच्या इथलं जे मुरुड असतं. आणि ह्याचा जो रिसॉर्टचा जो ॲम्बियन्स आहे ना, यू कॅन सी लाईक ही रिसॉर्टची एंट्री आहे. मी हे बुक केलं होतं, ऑनलाईनच भेटलं आहे मला. मैत्री बीच रिसॉर्ट आहे ह्याचं नाव. आणि गाईस, इथनं डायरेक्ट बीच दिसतो. पहिली तर गोष्ट, इथनं डायरेक्ट बीच दिसतो. आणि थांबा मी आता तुम्हाला रूम दाखवते. आणि ह्या रूम बघू शकता, ही आमची रूम आहे, जे की आम्ही 2 रूम घेतल्या होत्या, बट हा मेन रूम आहे. आणि इथून बाल्कनीमध्ये गेल्यावर यू गाईस सी की डायरेक्ट बीच दिसतो. म्हणजे एवढ्या जवळ वॉकिंग डिस्टन्सवरच बीच होता आमचा. त्याच्यामुळे एक चेंज वगैरे करायला खूप छान होतं. आणि ह्या ज्या रिसॉर्टच्या डिटेल्स आहेत ना, मी खाली मेन्शन करेल कॅप्शनमध्ये. मी गेल्या पहिली तर बीचमध्ये डुबकी मारली. तुम्ही बघू शकता, हा माझ्याकडे एकच फोटो आहे. त्याच्यानंतर मी फ्रेशन अप होऊन सनसेट बघायला जायचं होतं मला. सो मी सनसेटसाठी इथे रेडी होत आहे. तो लेट्स गेट रेडी. तर मी आता रेडी झाली आहे आणि एक फोटो काढायला. गोल्डन आवर, वाव कसला छान दिसतंय. थांबा मी तुम्हाला दाखवते. लाईक मी ते काही माझ्या आउटफिटचे फोटोज ॲड करते. हा गोल्डन आवरसोबत मी फोटोज पण काढलेत. आणि या बीचवर ना अजिबातच गर्दी नव्हती. लाईक सनसेटच्या टायमिंगला तुम्ही बघू शकता की किती प्रिटी सनसेट आहे, बट गर्दी खूप कमी होती. लाईक खूप कमी होती गर्दी. मला सनसेट बघायला इतकं आवडतं की मी लिटरली इथे ना जोपर्यंत सनसेट होत नाही तोपर्यंत मी ह्या बीचवरच कंटिन्यू बसले. तर तुम्ही पण बघू शकता की किती प्रिटी, किती छान सुकून, एवढं छान वाटतं या बीचवर. मी सजेस्ट करेल की तुम्ही पण या बीचला जावा. मी या बीचचं लोकेशन खाली मेन्शन करते कॅप्शनमध्ये, डिस्क्रिप्शन्समध्ये नक्की चेक करा. खूप प्रिटी सनसेट होता आणि खूप शांत वाटत होतं इथे. ओके, तो गाईज आता सगळं फिरून झालं आहे. म्हणजे अजून फिरायचं राहिलं आहे बीच, पण आता मी चेंज करते. चेंज करायला चालले, आउटफिट 2 घालायला चालली आहे मी. तर या लेट्स सी, चलो. ओके, तो हा माझा आउटफिट 2 आहे, जे की मी शूट नाही करू शकले. आणि खूप कम्फर्टेबल होता. टी-शर्ट शर्ट्स घातले ते, कारण आम्ही नाईटला बीचवर जाणार होतो. तर एवढंच होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, बट ऑफकोर्स मी त्याचं शूट नाही करू शकले कारण मी खूप दमले होते. गाईज आता सगळं झालं आहे. दिवसभर बीचवर खेळले, 3 आउटफिट पण चेंज केले आणि सगळं लाईक जेवण पण झालं, सगळं झालं आहे. खूप दमले. माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला कळत असं की मी खूप दमले. आणि आता झोपूया डायरेक्ट. आणि आता डायरेक्ट उद्या. ओके, तर डे 2ला आम्ही काही केलंच नाही. फक्त मी बीचवर गेले, खूप खेळले बीचवर आणि आउटफिट 2 चेंज केले. मला शूट करायचं होतं तर मी ते शूट करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट 2 वाजता दुपारी निघालो होतो. गाईज आमची ट्रिप झाली आहे, ऑलमोस्ट निघालो आहे आम्ही. मी खूप काही शूट नाही केलं बिकॉज आम्हाला जायचं होतं. बघू आता मी आणि 3 वाजल्यात. एक 2 दिवस 1 नाईटची ट्रिप. तर मी काल व्हिडिओ एंड नाही करू शकले कारण आम्ही नाईट आलो होतो. ऑलमोस्ट 11 वाजले होते आम्हाला घरी यायला. तर आम्ही बाहेरच जेवण केलं. मी खूप दमले होते. बीचमध्ये गेले होते तर मला लागलं पण होतं, माझा गुडघा पण फिटला की एवढी मी खेळली आहे बीचमध्ये. तर या आता ही आमची 2 दिवसाची ट्रिप होती. 2 दिवस 1 नाईट. खूप छोटीशी ट्रिप होती की मच निडेड ब्रेक होता. आमच्या फॅमिली ट्रिप होती, त्याच्यामुळे आम्ही राईड्स वगैरे खूप काय केले, पण मी शूट नाही करू शकले कारण मी मोबाईलच घेऊन गेले नव्हते. कारण मला तिथे एन्जॉय करायचं होतं. पण मी जेवढं शूट करू शकले तेवढं मी सगळं शूट केलं आहे. तर या हा माझा फर्स्ट व्लॉग होता. मी शूट घरी आल्यावर करते. तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडमध्ये बघून तुम्हाला कळेलच की मी घरी आले.
आणि ऑफकोर्स होती. तर ऑफकोर्स मी खूप दमले होते रात्री, तर मी एंड नाही करू शकले व्लॉग, तो मी दुसऱ्या दिवशी एंड करते. मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही पण या बीचला जावा, या लोकेशनला एकदा जावा. हे लाडघरच्या इथे आहे, मी लोकेशन कॅप्शनमध्ये मेन्शन करते. खूप छान आहे हा बीच, खूप प्रिटी सनसेट होतात, खूप छान राईड्स पण आहे, डॉल्फिन राईड पण आहे जी की मी बघितली आहे, पण मी शूट नाही करू शकले. मी मोबाईलच घेऊन नव्हते गेले तिथे, अलाउडच नव्हता मोबाईल, कारण आपण राईड्स करतो तेव्हा ते मोबाईल काढून घेतात. तर खूप प्रिटी लोकेशन आहे, खूप मस्त लोकेशन आहे, क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे, खूप क्लिअर वॉटर आहे. एकदा तुम्ही पण नक्की जावा, आणि जर तुम्ही जाऊन आले असतील किंवा गेले असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. या जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हिट द बेल आयकॉन फॉर दी नोटिफिकेशन. तर या लवकरच भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. स्टिल देन बाय बाय.